मिरजेत प्रभाग 7 मधील नगरसेवक आणि नागरिकांकडून सांगलीत उभारण्यात येणाऱ्या 14 फुटी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला जेसीबीने भव्य पुष्पहार अर्पण करून अभिवादन. सांगली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठा 14 फुटी ब्रॉन्झ धातूचा भव्य पुतळा सांगलीतील भीमांगण परिसरात उभारला जाणार आहे. हा पुतळा मिरजेत तयार झालेला असून मिरज ते सांगली या मार्गावर पुतळ्याची भव्य मिरवणूक काढून पुतळा सांगलीकडे रवाना झालेला आहे. महात्मा गांधी चौक या ठिकाणी प्रभाग क्रमांक 7 मधील भाजप नगरसेवक गणेश माळी, दयानंद खोत, नगरसेविका बानू मुसा जमादार, उज्ज्वला कांबळे आणि नागरिकांच्या वतीनं जेसीबीने भव्य पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले. यावेळी महापौर धीरज सूर्यवंशी, नितेश कांबळे, फिरोज जमादार, फारुख जमादार यांच्यासह भीमसैनिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या भीमसैनिकांच्या जयघोषाने परिसर दुमदुमून गेला होता. यावेळी महापौर धीरज सूर्यवंशी यांनी सर्व भीमसैनिकांना शुभेच्छा दिल्या. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा सांगलीतील स्टँड चौकातील नवीन पुतळा नेण्याचं योग आम्हाला सर्वांना लाभला आणि आज मोठ्या दिमाखात आपला बाबासाहेबांचा पुतळा सांगलीकडे रवाना होत आहे. त्याचा तिथं अनावरण चांगल्या पद्धतीनं राज्यातील नेते येऊन करणार आहेत आणि सर्वांना माझ्या या शुभेच्छा आहेत. येथील आपल्या आंबेडकर जयंती दिवशी सर्वांना हा आपला बाबासाहेबांचा भव्य दिव्य मोठा पुतळा तिथं विराजमान झालेला दिसेल. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, मिरज.